कार्यालय महानगरपालिका झोन क्रमांक 3 येथे आम्ही आमचे कार्यरत कर्मचारी संजय आस्वार हे दिनांक 22 पासून हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असताना यांच्या ज्या पगारपत्रकावरती आमचे जे झोन ऑफिसर साहेब नईम अन्सारी साहेब यांनी अद्यापपर्यंत सही केली नाही, त्याच्यामुळे त्यांचा पगार शून्य आला। त्याची तक्रार करण्यासाठी आम्ही नईम अन्सारी साहेबांना भेटायला आलेलो आहे। त्या संदर्भामध्ये आम्ही त्यांना जे आदेश देण्यात आलेले होते संजय आस्वार यांना, त्या आदेशाप्रमाणे उपायुक्त साहेब जोगदंड साहेब यांनी जे आदेश दिले होते त्या आदेशाप्रमाणे त्यांनी पथकामध्ये पूर्ण वेळ त्यांची कार्य केलेले आहे, त्यांची ड्यूटी केलेली आहे। तरीसुद्धा हेतुपुरस्पर श्री नईम अन्सारी साहेब यांनी त्यांच्या पगारपत्रकावर सही केली नाही आणि त्या अनुषंगाने आम्ही झोन ऑफिसर साहेबांना भेटण्यासाठी त्यांच्या कार्यालयात आलोसुद्धा, तरी झोन ऑफिसर साहेब इथं उपलब्ध नसल्यामुळे आम्ही सदरील प्रकरणी माननीय उपायुक्त साहेब जोगदंड साहेब यांच्याकडे या संदर्भात भेट घेणार आहोत आणि पुढील जे काही कार्यवाही होईल त्या संदर्भामध्ये आम्ही तक्रार करणार आहोत की अशा प्रकारचे कर्मचाऱ्यांना हेतुपुरस्पर का टाळण्यात येते। त्यांच्या पगार त्यांनी जे काम केलेले आहे, काम करूनसुद्धा त्यांना त्यांचा मोबदला दिला गेला नाही। या संदर्भामध्ये आम्ही उपायुक्त जोगदंड साहेब यांच्याकडे तक्रार करणार आहोत। सर, कोणत्या दवाखान्यात होते आणि किती दिवस होते? 2 दिवस एमजेमला होते। ते एमजीएम हॉस्पिटलमध्ये होते। 2 दिवस एमजेमला होतो आणि नंतर श्रद्धा हॉस्पिटलला बोला। मी 22 तारखेला ॲडमिट झालो एमजेमला, कारण मला डेंग्यू झाल्यामुळं मी हॉस्पिटलला ॲडमिट झालो। तिथं फरक नाही पडला, मग मी याला गेलो श्रद्धा हॉस्पिटलला। मग मी परवा दिवशीच डिस्चार्ज घेऊन घरी आलो। किती दिवस होते? तिथं 8 दिवस टोटल 10 दिवस होतो मी पूर्ण दोन्ही दवाखान्यामध्ये। तुम्ही तक्रार दिली होती का महानगरपालिका की आपण ॲडमिट आहे दवाखान्यात, सूचना काय दिली? नाही, माझ्या वरिष्ठाला सांगितलं होतं मी। लेखी नाही, मी हॉस्पिटलला होतो सर। ॲडमिट झाल्यानंतर सांगणार नाही। हां, ॲडमिट होतो मी, फोनद्वारे कळवलं होतं माझ्या वरिष्ठांना। काय म्हणाले? ते म्हणले होते काही नाही म्हणे, ट्रीटमेंट घ्या, आपण देऊन टाकू म्हणे, अर्ज वगैरे देऊन टाकू म्हणे। तर तुमची तक्रार काय? माझी तक्रार हीच आहे का मी 20 तारखेपर्यंत पूर्ण ड्युटी केलेली आहे आणि माझा पगारच नाही बनला आणि मी दवाखान्याचा खर्च लोकांकडून उधार घेऊन केलेला आहे। तुम्ही किती वर्षापासून महानगरपालिकेत? आता मला 18 वर्ष पूर्ण झालेले आहे। तर तुमचं पूर्ण नाव पूर्ण? संजय भगवान आस्वार। मी उमेश महिरे, राष्ट्रवादी काँग्रेस महानगरपालिका कर्मचारी संघटना तसेच कामगार शक्ती संघटनाचा अध्यक्ष। इनके हाथ में दे दो, ये ऐसा बता दो। माझं हिमोग्लोबिन कमी झालं। 7.8। ओके। परत 7.6 27 तारखेला। परत 26 तारखेला पण तेच 7.5। ठीक। डिस्चार्ज कराले ना? हां, एमजीएम मेडिकल कॉलेज 22 तारीख। क्या कहेंगे कर्मचारियों पर अन्याय हो रहा है, पेमेंट रोक दी गई है? जो कर्मचारी पे जो अन्याय हो रहा, ये बहुत ही गलत बात है।
और जब साहब ने इनको डीएमसी साहब ने जब आदेश देने के बाद में भी एक ऑफिसर को दूसरा ऑफिसर आदेश देता और वो ऑफिसर की जो आदेश जो दिए हुआ है और जो तीसरा ऑफिसर जब बाद में ड्यूटी ज्वाइन करता और वो अपने ऑफिसर को बोलता है कि भाई तू मुझे लेखी दे, तो ये बात गलत है। उनका जो पेमेंट था वो निकाल देना चाहिए था। इसके लिए उनके पास में रोकथाम नहीं रहना चाहिए थी। इनके जो भी मेडिकल के जो भी डॉक्यूमेंट है वो सब देख के ये लोगों ने इनकी पेमेंट करना चाहिए थी। अब एक कर्मचारी अगर उसको पेमेंट नहीं मिलेगी तो वो कहाँ जाएगा, किधर जाएगा? ये तो सबको मालूम है कि कर्मचारियों का जो भी रहता महीने में एक बार पेमेंट आता, चाहे वो 10,000 वाला कर्मचारी हो या वो 50,000 वाला कर्मचारी हो, क्योंकि सबके अपने अपने खर्चे रहते और वो खर्चे के हिसाब से हर आदमी अपनी पेमेंट का ही रास्ता देखता है। और पेमेंट आने के बाद में इसके जो भी लेन देन रहते, जो भी दुकान का खर्चा रहता, बच्चों की स्कूल की फ़ीस रहती और जो भी अदर जो खर्चे, घर का किराना है, घर के भाड़े है, ये सब जो आदमी है तो अपने पेमेंट पे ही करता। अगर उसका पेमेंट ही रोक लिए बोले तो उसकी नाक दबाए जैसा हो जाता। अब उसकी नाक जब दबा दिए तो सांस कैसे लेंगा वो तो मर जाएगा बेचारा। एक तो पहले ही वो दवाखाने में एडमिट था, 10-12 दिन उसको डेंगू हो गया था। ये सब बातों की सूचना उन्होंने उनके वरिष्ठ अधिकारी को करने के बाद में भी अब जब उसके अटेंडेंस के ऊपर ये लोगों ने सिग्नेचर नहीं करे और उसकी पेमेंट जब 0-0 निकाले, इसका क्या मतलब होता है? ये सरासर जो है तो कर्मचारी जो है इनके ऊपर अन्याय है। और ऐसा अन्याय हम जो है, चाहे वो परमानेंट कर्मचारी हो चाहे वो ठेकेदार का कर्मचारी हो, हम ऐसा अन्याय बिल्कुल बर्दाश्त नहीं कर सकते। चाहे हमें अभी इसके आगे कोई भी हद के ऊपर जाना पड़े तो चलेगा। मैं महानगर पालिका प्रशासन, आपके चैनल के ज़रिए मैं सबको बोलना चाहता हूँ, ये जो संजय असवार साहब है इनकी पेमेंट इन्होंने जल्द से जल्द कराना चाहिए। नहीं तो फिर हम हमारे हिसाब से कोई भी लोकशाही मार्ग से यहाँ पे आंदोलन करेंगे। इसकी प्रशासन ने पूरी तरीके से दखल देना चाहिए। मैं हकीम शेख, राष्ट्रवादी कांग्रेस कामगार संगठन का शहर अध्यक्ष कंत्राटी।